गुरूंच्या समाधीची पूर्वसूचना स्वप्नात मिळाली. संन्यासाची इच्छा असूनही देवांची आज्ञा होईपर्यंत त्यांनी प्रतीक्षा केली. प्रवासात पांडुरंगाने स्वतः ब्राह्मण रूपाने येऊन प्रसादाचा स्वीकार का केला नाही असा प्रश्न विचारला आणि अखेरीस गंगाखेड येथे त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाईंच्या देहावसानानंतर बुवा गृहस्थाश्रमाच्या बंधनातून मुक्त झाले. ही कथा आहे टेंबे स्वामी महाराजांच्या जीवनातील अत्यंत भावपूर्ण प्रसंग. नमस्कार दत्त भक्तांनो, कथावित श्वेतामध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. गोविंद स्वामींचा अखेरचा आशीर्वाद वाडीमध्ये असताना गोविंद स्वामींचा समाधी काळ जवळ येत होता. त्यांनी बुवांना जवळ बोलावून दशोपनिषदे सांगितली. त्या पोथ्या आणि शाळीग्रामही त्यांनी बुवांना दिला. एकदा गोविंद स्वामींनी बुवांना आपले मनन ऐकवावे अशी इच्छा व्यक्त केली. बुवांनी गोविंद स्वामींचेच पुस्तक घेऊन मनन वाचण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या ग्रंथातील गूढ आणि रहस्यार्थ गोविंद स्वामींनी स्वतः बुवांना समजावून सांगितला आणि त्यांना पूर्ण आशीर्वाद दिला. अशा ब्रह्मनिष्ठ गुरूंच्या चरणी बुवाने साष्टांग नमस्कार करून आपली गुरुनिष्ठा व्यक्त केली. गुरु आणि शिष्य यांच्यातील हा प्रसंग अत्यंत भावपूर्ण आहे. समाधीच्या आदल्या दिवशी बुवांना दृष्टांत झाला, उद्या स्वामी देह सोडणार. ही सूचना मिळाल्यापासून बुवा गोविंद स्वामींच्या जवळच बसून राहिले. दुसऱ्या दिवशी गोविंद स्वामींचे निर्वाण झाले. त्यांच्या देहावसानाने मौनी स्वामींसारख्या जीवमुक्त पुरुषांनाही दुःख झाले. यथाशास्त्र सर्व विधी पार पडल्यानंतर कृष्णाबाईच्या डोहात गोविंद स्वामींचा देह विसर्जित करण्यात आणि शेवटी मौनी स्वामींच्या आज्ञेप्रमाणे गोविंद स्वामींचा समाराधना विधीही बुवांच्याच हस्ते झाला. वाडीत असताना बुवांच्या मनात संन्यास घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली, परंतु देवांकडून अजून 1 वर्ष अवकाश असल्याचे सांगण्यात आले होते. गोविंद स्वामींनीही त्यांना तसेच सांगितले होते. एके दिवशी मौने स्वामी सकाळी बुवांकडे आले आणि म्हणाले, बुवा, आज कोण स्वामी भिक्षेस तुमच्याकडे येणार आहेत का? बुवा म्हणाले, आज कोणास सांगितले नाही. तेव्हा मौनी स्वामी म्हणाले, आज सर्वच स्वामी तुमच्याकडे भिक्षेस येणार आहेत. स्वयंपाक लवकर करा. बुवांनी लगेच भिक्षा मागून आणली आणि स्वयंपाक तयार केला. आणि आश्चर्य म्हणजे त्याच दिवशी पुजारी मंडळींना अशौच झाल्यामुळे सर्व स्वामी बुवांकडेच भिक्षेस आले. तेव्हा मौनी स्वामींच्या बोलण्याचा खरा अर्थ बुवांच्या लक्षात आला. काही दिवसांनी बुवांना वाडी सोडून उत्तर दिशेला जाण्याची आज्ञा झाली. पुजारी मंडळींना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी बुवांना वाडी सोडू नये अशी विनंती केली, पण बुवा म्हणाले, देवांच्या आज्ञेबाहेर आपणास जाता येत नाही. शेवटी मंडळी मौनी स्वामींकडे गेले. मौनी स्वामींनी त्यांचे समाधान करण्यासाठी बरे तर जाऊ देत नाही असे सांगितले. परंतु बुवा मौनी स्वामींचे दर्शन घेण्यासाठी गेले असता मौनी स्वामींनी विचारले, बुवा कोठे जाणार? बुवा म्हणाले, कोल्हापुरात जाणार. मौनी स्वामी म्हणाले, बरे तर कोल्हापुरी 2 दिवसांपेक्षा जास्त राहू नका. हे ऐकताच बुवांना जाणवले की ही देखील देवाचीच आज्ञा आहे. देवांची प्रार्थना करून आणि वंदन करून बुवा वाडीहून निघाले. बुवा आणि अन्नपूर्णाबाई कोल्हापुरातील पंचगंगेच्या घाटावर पोहोचले. अन्नपूर्णाबाईंनी तेथील प्रसिद्ध सत्पुरुष कुंभार स्वामींचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. इतक्यात कुंभार स्वामी स्वतः धावत तेथे आले. त्यांनी अन्नपूर्णाबाईंच्या हातातील तांब्या घेतला. पंचगंगेवर जाऊन त्यातील पाणी प्राशन केले आणि तो तांब्या परत देऊन पुन्हा निघून गेले. यानंतर बुवाने श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले आणि कोल्हापुरात 2 दिवस मुक्काम केला. त्यानंतर त्यांनी भिलवडी येथे भुवनेश्वरी देवीचे दर्शन घेतले. औदुंबर येथे श्री दत्तपादुकांचे दर्शन घेतले आणि पुढे पंढरपूरला पोहोचले. पंढरपूरला श्री पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडताना एका ब्राह्मणाने बुवांना प्रसाद म्हणून भाजलेले डाळे देऊ केले. बुवांनी ते घेण्यास नकार, परंतु कुटुंबियांकडून तो प्रसाद आहे, बांधून ठेवा असे सांगण्यात आले. त्यांनी ते डाळे एका फडक्यात बांधून ठेवले. त्या रात्री बुवांना दृष्टांत झाला. पांडुरंगाने विचारले, तुम्ही प्रसाद का घेतला नाही? बुवांनी उत्तर दिले, आपण बाजाराचे भाजलेले डाळे खात नाही. तेव्हा पांडुरंगाने सांगितले, बरे खाऊ नका, आणि ब्राह्मण रूपातील पांडुरंग अदृश्य झाले. बुवा जागे झाले आणि पाहतात तर सकाळी बांधून ठेवलेले डाळ्यांचे गाठोडेच गायब झाले होते. पंढरपूरहून बुवा अन्नपूर्णाबाईंसह बार्शी येथे आले. तेथे त्यांनी अंबरीश वरदाचे दर्शन घेतले आणि माणगावचेच रहिवासी दत्तूशास्त्री साधले यांच्या घरी 3 दिवस मुक्काम केला. दत्तूशास्त्रींनी बुवांना 6 रुपये देण्याचा प्रयत्न केला, परंतु बुवाने ते स्वीकारले नाही. बुवा बाहेर गेले असताना दत्तूशास्त्रीने ते रुपये देवाच्या करंड्यात ठेवून दिले. बुवा परत आल्यानंतर त्यांनी लगेच म्हटले, आमच्या देवाला आता द्रव्य संग्रह करावा असे वाटू लागले आहे. हे ऐकून दत्तूशास्त्रींना अत्यंत आश्चर्य वाटले. बार्शीहून पुढे प्रवास करत असताना बुवा गोदातीरी गंगाखेड येथे आले. काही दिवस तेथे मुक्काम झाला.
एके दिवशी बुवांना दृष्टांत झाला, आजपासून चौथे दिवशी तुम्हा दोघांनाही नेण्याकरिता आम्ही येऊ. बुवा म्हणाले, आपणास संन्यास घ्यावयाचा असल्याने आपण येणार नाही. तिला वाटल्यास न्या, आपली हरकत नाही. यानंतर अन्नपूर्णाबाईंना थोडा ताप आला आणि त्याच काळात महामारीचा उपद्रव सुरू झाला. त्यांच्या आजारपणात बुवांनी स्वतः त्यांची सेवा केली. त्यांचे वस्त्रे धुणे, त्यांना नेसवणे आणि इतर आवश्यक सेवा बुवांनीच केली. आणि अखेरीस शके 1813 वैशाख वद्य चतुर्दशी शुक्र दुपारी अन्नपूर्णाबाईंना देवाज्ञा झाली. अत्यंत पुण्यवान आणि साध्वी अन्नपूर्णाबाईंचा आत्मा अनंतात विलीन झाला. त्यांच्या देहावसानानंतर बुवा गृहस्थाश्रमाच्या बंधनातून मुक्त झाले. यानंतर क्रियाविधी पूर्ण करून ते पुढे उत्तर दिशेला जाणार होते. या संपूर्ण प्रसंगातून टेंबे स्वामी महाराजांचे जीवन किती विलक्षण होते हे जाणवते. गुरूंच्या चरणी अखंड निष्ठा, देवांच्या आज्ञेचे पूर्ण पालन, प्रसंग कितीही कठीण असला तरी शांतता आणि कर्तव्य म्हणून पत्नीची अखेरपर्यंत केलेली सेवा, या सर्व गुणांचे दर्शन त्यांच्या जीवनात घडते. परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. श्री गुरुदेव दत्त. कथा आवडली असल्यास तर कथा विथ श्वेता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही कथा दत्त भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. श्री गुरुदेव दत्त.